विद्यार्थी मित्रांनो, भारतीय स्वातंत्र्य लढ्याला क्रांतिकारकांचा खूप मोठा इतिहास आहे. आपण गेली 3 दिवस झालं आणि आजचा 4था दिवस. या इतिहासामध्ये अनेक लोकांनी जे प्राणाचं बलिदान दिलं, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी जे मोलाचं कार्य केलं, त्याविषयी माहिती घेत आहोत. स्वतंत्र भारताचा अमृत महोत्सव या अंतर्गत या कथा क्रांतिकारकांच्या या उपक्रमांतर्गत आपण हे सगळं करतोय. 4-5 पुष्प आपण गुंफून काही लोकांच्या कथा आपल्यापर्यंत पोहोचतायत. पण गेल्या 2-3 दिवसांमध्ये माझ्या एक गोष्ट लक्षात येते आहे, आजपर्यंत आपण या सगळ्या गोष्टींपासून खरंच वंचित होतो. फक्त क्रांतिकारक म्हणजे ठराविक नावं आपल्या परिचयाची होती. पण या उपक्रमांतर्गत मात्र विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि सगळ्यांनाच या क्रांतिकारकांची खरी गोष्ट, खरं बलिदान कळायला लागलं. अंगावर अक्षरशः शहारे येतात जेव्हा एखादं छोटं मूल सुद्धा या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्याने आपल्या प्राणाचं बलिदान केलं असं जेव्हा आपल्याला समजतं. काल सांगितलेला आदित्य पाटील याने बाबू गेलूंची गोष्ट असेल, आता सांगितलेली स्वप्नाच्याने असलेली गोष्ट असेल, या सगळ्यांच्या प्राणांचं बलिदान आणि त्याचं खऱ्या अर्थाने आपल्याला मिळालेलं फलित म्हणजे आजचं हे स्वातंत्र्य भारताचा मोकळा श्वास आपल्याला घ्यायला येतो हे आहे. मला दिलेले जे व्यक्तिमत्व आहे त्याविषयी तर मी बोलणारच आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या क्रांतिकारक इतिहासामध्ये ज्यांचं नाव प्रकर्षाने घेतलं जातं ते म्हणजे विष्णू गणेश पिंगळे. या व्यक्तीबद्दल बोलताना असं मी म्हणेन, त्याची आगळीवेगळी वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतात. प्रचंड देशभक्ती, धाडसी वृत्ती, आणखी महत्वाचं म्हणजे बॉम्ब असतील, स्फोटके असतील, शस्त्रे असतील, हे हाताळण्याचं कौशल्य त्यांच्याकडे होतं. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे गुप्तपणे लोकांना संघटित करून संघटना निर्माण करण्याचं कार्यही ते अगदी प्रावीण्याने करत असत. लहानपणापासूनच अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे विष्णू होते. 1888 मध्ये तळेगाव या गावी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील गणेश पंत हे न्यायालयामध्ये आवेदन लेखक होते. त्यांची 4 मुले आणि 5 मुली असं कुटुंब मोठं होतं आणि या भावंडांमुळे घर सतत भरलेलं असायचं. पण विष्णू हा सर्वात शेवटचा आणि लहानपणापासून थोडासा तो अशक्त होता, आजारी असायचा. पण औषध पाणी आणि आईची सेवा याच्यामुळे कालांतराने त्याची तब्येत सुधारायला लागली. तळेगावामध्येच त्याचं प्राथमिक शिक्षण झालं. पण घरची भावंडांची संख्या, वडिलांचं उत्पन्न याच्यामुळे त्याला वसतिगृहात राहून शिक्षण पूर्ण करावं लागलं. लहानपणापासूनच वसतिगृहात राहिल्यामुळे त्याला स्वावलंबनाची सवय लागली. स्वयंपाक करून स्वतःची कामं स्वतः करणं आणि शिक्षण घेणं या सगळ्या गोष्टी तो लहानपणापासूनच करत होता. पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून त्याने शेवटी मॅट्रिक पर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि यानंतर मात्र खऱ्या अर्थाने त्याच्या एका वेगळ्या आयुष्याला सुरुवात झाली. मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे संकटात उडी घेण्याची धडाडी बालपणापासूनच त्याच्याकडे होती आणि शाळा आणि नोकरी या 2 गोष्टी संपल्यानंतर साधू वेश धारण करून ते काय करत असत, भ्रमण यात्रा करत असत. म्हणजे आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये झालेले बदल, आजूबाजूची परिस्थिती सतत निरीक्षणामध्ये आणत असत आणि यामुळेच राष्ट्रीय प्रवृत्ती त्यांच्यामध्ये खूप बांधली गेली होती. पण खऱ्या अर्थाने ब्रिटिश सरकारला मात्र हे मान्य नव्हतं. राष्ट्रीय जहाल वृत्ती असणारे आणि राष्ट्रीय प्रवृत्ती जोपासणारी विद्यालये सुद्धा या ब्रिटिशांना डोळ्यात सलत होती आणि याला 1910 मध्ये मात्र समर्थ विद्यालय सुद्धा बळी पडलं. त्याच ठिकाणी असणारे गोविंदराव पोतदार हे क्रांतिनिष्ठ होते आणि ते तरुणांमध्ये अतिशय प्रिय होते आणि त्यामुळे 1907 मध्ये जेव्हा हे पोतदार जपानहून भारतात परत आले तेव्हा त्यांनी माहीममध्ये वेस्टर्न
मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ओपन केली आणि त्या कंपनीमध्येच हे पिंगळे सुद्धा कामाला होते. ध्येयवादी व्यक्ती खरंच स्वस्त बसत नाही आणि मुळातच जहाल वृत्ती असणाऱ्या व्यक्तीला त्याच पद्धतीने काम मिळालं. पोतदारांबद्दल आणखी एक गोष्ट या ठिकाणी मला सांगावीशी वाटते. गोविंदराव पोतदारांनीच 45 पानांचं एक पुस्तक बनवलं होतं आणि त्याच्यामध्ये बॉम्ब कसा तयार करावा याचं विश्लेषण केलं होतं आणि ते पुस्तक त्यांनी सेनापती बापट यांना दिलं. आणि या कंपनीमध्ये पिंगळे काम करत असतानाच पोतदार असतील, स्फोटक तज्ज्ञ असतील किंवा इतर अनेक लोकांचा परिचय त्यांचा वाढत गेला आणि खऱ्या अर्थाने त्या काळी स्वातंत्र्याविषयी आंदोलनं सुरूच होती आणि हे पिंगळे सुद्धा त्याच्याकडे आकर्षित झाले. जेव्हा जेव्हा बॉम्बस्फोट होण्याचे आवाज यायचे तेव्हा खऱ्या अर्थाने पिंगळ्यांचं रक्त उसळायचं. आपणही या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला पाहिजे असं त्यांना वाटायचं. नोकरी करून बराचसा पैसा कमावल्यानंतर पुढच्या अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले. अमेरिकेत गेल्यानंतर सुद्धा तिथं राहून कमवा आणि शिका, म्हणजे थोडंफार काम करायचं आणि आपल्या शिक्षणाचा खर्च पार पाडायचा अशा पद्धतीने त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. तिथे असतानाच लाला हरदयाळ असतील, पंडित काशीनाथ असतील किंवा इतर अनेक क्रांतिकारक त्यांनी घडवले. त्यांच्या सानिध्यात राहून त्यांनी सेंट फ्रान्सिस्को असेल या ठिकाणी किंवा यासारख्या अनेक शहरांमध्ये व्याख्यानं सुद्धा दिली आणि अनेक क्रांतिकारक अमेरिकेमध्ये सुद्धा घडवण्याचं काम त्यांनी केलं. याच दरम्यान एक किस्सा घडला. अमेरिकेतील काही क्रांतिकारक बाबा गुरुदत्तांच्या मार्गदर्शनाखाली जहाजाने कॅनडामध्ये येणार होते. कॅनडामध्ये आल्यानंतर मात्र त्यांना त्या बोटीवरून खाली उतरण्याची परवानगी देण्यात आली नाही. याचं कारण असं होतं विद्यार्थी मित्रांनो, कारण त्या जहाजावर त्या जुलमी इंग्रजांची सत्ता उलटवून टाकणाऱ्या क्रांतिकारकांची संख्या जास्त होती आणि त्यामध्ये आपले पिंगळे सुद्धा होते. त्या ठिकाणी ते उतरू शकले नाहीत, पण नंतर गुप्त मार्गाने मात्र ते भारतात आले. त्यांच्याबरोबर आलेले इतर क्रांतिकारक आणि ते कलकत्त्यात पोहोचले. संयुक्त प्रांत असेल किंवा पंजाबमध्ये असेल, त्यांनी काय केलं, राष्ट्रीय सेनेमध्ये किंवा ब्रिटिशांच्या सैनिकांमध्ये जे हिंदू सैनिक होते त्यांची गुप्त संघटना घडवली आणि या संघटनेमार्फत त्यांनी जसं 1857 मध्ये बंड केला गेला होता त्याच पद्धतीने बंड करण्याचं ठरवलं आणि त्यांच्यासोबत रासबिहारी बोस सुद्धा होते. या दोघांनी योजना आखली की आपण एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी हा बंड करायचा. पण त्यांच्या कानावर एक बातमी आली तेवढ्याच कालावधीमध्ये की ब्रिटिश सरकार काय करणार होतं, त्यांचे जे सैनिक होते त्या सैनिकांना युरोपमध्ये पाठवणार होते. काही कालावधीनंतर हिंदू सैनिकांना सुद्धा युरोपमध्ये पाठवण्यात येणार होतं आणि 1 मार्च नंतर या सगळ्या गोष्टी घडणार होत्या. आणि हे जेव्हा दोघांना समजलं तेव्हा त्यांनी ठरवलं की त्याच्या अगोदर आपण ही बंडाची तयारी केली पाहिजे आणि म्हणून बंडाचा दिवस त्यांनी 21 फेब्रुवारी ठरवला. बंड करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, लोहमार्ग असेल किंवा तारायंत्र असेल, तारायंत्र नष्ट करणं असेल, लोहमार्ग उडवणं असेल, यासारख्या गोष्टी एकाच वेळी वेगवेगळ्या शहरांमध्ये करायच्या होत्या. जबलपूर असेल किंवा काशी असेल, मीरत असेल, या ठिकाणी एकाच वेळी हे बंड करण्याचं त्यांनी ठरवलं. परंतु त्यांना तिथे हा गट ते यशस्वीरित्या पूर्ण करू शकले नाहीत. याचं कारण घरभेदी. त्यांच्यापैकीच एक त्यांचा साथीदार पोलिसांना सामील झाला आणि या सगळ्या गटाची माहिती त्यांना समजली आणि म्हणून त्यांचा हा गट किंवा हे बंड यशस्वी होऊ शकलं नाही. कृपाल सिंग नावाच्या एका साथीदाराने पोलिसांना ही सगळी माहिती दिली आणि त्यांचं हे बंड होऊ शकलं नाही. एवढ्याने शांत बसणारे पिंगळे नव्हते, तरीही ते क्रांतिकारकांच्या मधून किंवा वेगवेगळ्या संघटनांमधून फिरत राहिले आणि सरतेशेवटी लाहोरमध्ये असणाऱ्या क्रांतिकारी संघटनेमध्ये असताना रासबिहारी बोस आणि पिंगळे यांना अचानकपणे झालेल्या
पोलिसांच्या हल्ल्यामध्ये बळी पडावं लागणार होतं, पण अतिशय चितापीने तिथून सुद्धा ते निसटले आणि तिथल्या एका नादिर खान नावाच्या घोडदळ सैनिकाच्या सोबतीने ते मिरज या ठिकाणी पोहोचले. पण कालांतराने नादिर खान सुद्धा विश्वासघातकीच निघाला. त्यांच्या या ठिकाणाची सुद्धा माहिती पोलिसांना मिळाली आणि 23 मार्चला त्यांना लाहोर मिरज ठिकाणी अटक करण्यात आली. त्यावेळी त्यांच्याकडे बॉम्ब आणि स्फोटके अशी शस्त्रास्त्रे सुद्धा होती. अटक झाल्यानंतर त्यांच्याबरोबरच एकूण 82 क्रांतिकारकांना सुद्धा अटक झाली. त्यांच्यासोबत एप्रिल ते सप्टेंबर पर्यंत हा खटला चालला. इथून पुढचं ते मी सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ते काळजीपूर्वक ऐका. खटल्या दरम्यान एका अधिकाऱ्याने त्यांना आमिष सुद्धा दाखवलं, जसं मगाशी स्वप्नजा म्हणाली की तुम्ही तुमचं आवेदन मान्य करा, तुमची फाशीची शिक्षा आम्ही रद्द करतो आणि तुम्हाला जन्मठेपेची शिक्षा आम्ही करतो. पण ध्येयवादी आणि स्वाभिमानी असणाऱ्या या क्रांतिकारकाने ती शिक्षा नाकारली. फाशीचा दिवस ठरला 16 नोव्हेंबर 1915 रोजी त्यांना फाशी देण्याचं ठरवलं. फाशी द्यायच्या अगोदर त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांना विनंती केली की माझे हात मोकळे करावेत. त्यांच्या विनंतीला करून त्यांचे हात बेड्या काढून मोकळे करण्यात आले आणि त्यांनी ईश्वराला हात जोडून शेवटची प्रार्थना केली. ती प्रार्थना अशी होती, हे परमेश्वरा, माझी ध्येयशक्ती किंवा आमचा ध्येयवाद तू जाणतोस. हे परमेश्वरा, आमचा ध्येयवाद तू जाणतोस. मातृभूमीला स्वातंत्र्य मिळावं ही माझी इच्छा होती. आजपर्यंत माझ्या परीने जे जे करता आलं ते मी केलं, परंतु आता आम्ही आमच्या प्राणांचं बलिदान करतोय आणि माझी तू इच्छा तुम्ही पूर्ण करा. असं म्हणून स्वतःच्या हाताने फासाचा दोर गळ्यात घातला आणि ते फासावर गेले. यानंतर 15 ऑगस्ट 1947ला परमेश्वराने त्यांची इच्छा पूर्ण केली. खऱ्या अर्थाने एक धीरोदत्त असं मरण होतं, इतर क्रांतिकारकांना प्रेरणा देणार असं हे मरण होतं. प्रत्येक क्रांतिकारकाचा शेवट किंवा स्वातंत्र्य लढ्यामध्ये असणाऱ्या व्यक्तीचा शेवट हा प्राणाच्या बलिदानाने झाला. विद्यार्थी मित्रांनो, अगदी लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत आपण ज्या ज्या कथा आजपर्यंत ऐकल्या त्या सगळ्यांचं बलिदान आपण लक्षात ठेवायचंय आणि त्या बलिदानाचं प्रतिउत्तर किंवा त्या बलिदानाबद्दल आपण नतमस्तक होऊन त्यांना या स्वतंत्र भारतामध्ये आपणही त्यांचे पायी होऊन आपलंही वर्तन देशाप्रती असेल, समाजाप्रती असेल किंवा विद्यार्थी म्हणून असेल, योग्य असेल असं तुमचं वर्तन असेल अशी अपेक्षा ठेवते. आणि या सर्व क्रांतिकारकांना देशामध्ये आजपर्यंत किंवा देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या ज्या क्रांतिकारकांनी ज्या ज्या लोकांनी बलिदान दिलं त्या सर्व लोकांच्या पायी मी नतमस्तक होते आणि थांबते. धन्यवाद.